वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण अनइक्वल अँगल सेक्शन और एल सेक्शनचा न्यूमेरिकल सॉल्व केला होता। मग तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करायचे आहेत, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण जे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे तो न्यूमेरिकल आहे टी सेक्शनचा। मग सेम न्यूमेरिकल आहे, पण तिथं सेक्शन कसा असणार आहे, टी सेक्शन असणार आहे। सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये स्टडी करणार आहे। टाइप 2 प्रॉब्लेम बेस्ड ऑन सेंट्रॉइड ऑफ कंपोजिट फिगर, त्याच्यामध्ये टी सेक्शन। सेम तुम्हाला इथे एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। आता याच्यामध्ये टी सेक्शनचा एक न्यूमेरिकल येतो किंवा इन्व्हर्टेड टी सेक्शन म्हणजे उलटा टी सेक्शन असा सुद्धा एक न्यूमेरिकल एक्झाममध्ये येऊ शकतो। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। मग आता न्यूमेरिकल सॉल्व करू। फाइंड द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ टी सेक्शन 100 × 100 × 10 mm हॅविंग टोटल डेप्थ 100 mm। काय सांगितलं, टी सेक्शन आहे। मग असा डायग्राम ड्रॉ करतो टी सेक्शनची। डायग्राम महत्त्वाची आहे टी सेक्शन। डायग्राम सर्वात पहिले ड्रॉ करायची आहे टी सेक्शनची। इथे रेफरन्स ॲक्सिस मेन्शन करून घेतो बघा, लेफ्ट साईडचा एंड, देन बॉटम, इथे एक्स, इथे वाय। काय सांगितलं आहे, टी सेक्शन 100 × 100 × 10 बघा, म्हणजे हे किती आहे, 100 आहे। मग त्यांनी मेन्शन केलं आहे टोटल डेप्थ 100 mm, टोटल डेप्थ सुद्धा 100 सांगितलेली आहे। टोटल डेप्थ किती, 100। इथे पण किती असेल, 100 × 100 × 10 म्हणजे हे डिस्टन्स किती असेल, 10। आता पूर्ण किती आहे, 10, म्हणजे हे पण किती असेल, 10 mm। मग आता इथे आपल्याला काय करायचे, फाइंड द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड। सेम फिगरला काय करतो, डिवाइड करतो 2 पार्टमध्ये। बघा पार्टिशन टाकतो इथे मध्ये बघा, जिथे काय होईल, 2 रेक्टँगल इथे बनतील। फर्स्ट फिगर तुमची एक रेक्टँगल असेल, सेकंड फिगर तुमची एक रेक्टँगल असेल, रेक्टँगल 1 रेक्टँगल 2। आता सेम सर्वात पहिले एरिया फाइंड आउट करू। टू फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड एक्स बार अँड वाय बार। बघा सर्वात पहिले आपल्याला एरिया फाइंड आउट करायचे, ते एरिया। सेक्शन कुठलं आहे, दोन्ही सेक्शन कुठले आहेत, 1 आणि 2 चे रेक्टँगल। फॉर रेक्टँगल सेक्शन A1 इज इक्वल टू B × D, ब्रीथ इंटू डेप्थ। बघा फर्स्ट फिगरसाठी ब्रीथ किती आहे, 10, याची डेप्थ आपल्याला फाइंड आउट करावी लागेल। इथे ही डेप्थ किती असेल, 100 - 10 किती होईल, 90। बघा फर्स्ट फिगरची ब्रीथ किती आहे, 10, डेप्थ किती आहे, 90, 10 × 90। तर A1चा आन्सर येतं आहे 900 mm²। देन A2 ब्रीथ इंटू डेप्थ, अगेन रेक्टँगल सेक्शन आहे, एरियाचा फॉर्म्युला ब्रीथ इंटू डेप्थ। बघा ब्रीथ किती आहे, 100, डेप्थ किती आहे, 10, 100 × 10, इथे काय येईल, 1000 mm²। A2 900 आणि 1000 mm²। झालं एरियाच्या व्हॅल्यू। देन फाइंड आउट द x1 आणि x2। बघा इथे x1 आणि x2 फाइंड आउट करायचं आहे फॉर द फर्स्ट फिगर x1। आता बघा लेफ्ट साईडच्या एंडपासून, मला ह्या फर्स्ट फिगरच्या सेंटरला इथे यायचं आहे। काय इथे यायचं आहे, बघा ह्या लेफ्ट साईडच्या एंडपासून इथे यायचं। किती डिस्टन्स आहे टोटल, 100/2 किती असेल, 50। किती आहे, 100/2, x1 इज इक्वल टू 50 mm। देन y1 बघा बॉटमपासून
या बॉटमपासून फर्स्ट फिगरच्या सेंटरला यायचं. किती टोटल डेप्थ आहे 90/2. 90/2 y1 इज इक्वल टू 45 mm. y1 किती आलं 45 mm. y1 किती आलं 45 mm. देन सेकंड फिगर x2. सेकंड फिगरसाठी x2 बघा लेफ्ट साईडच्या एंडपासून इथून या सेकंड फिगरच्या सेंटरला यायचं. किती डिस्टन्स आहे 100. 100/2 50. 100/2 x2 किती आलं 50 mm. देन y2 सेकंड फिगरसाठी बघा बॉटमपासून या सेकंड फिगरच्या सेंटरला यायचं व्हर्टिकली यायचं आहे. तर किती आहे 90+. ऑलरेडी काय फर्स्ट फिगरमध्ये 90+. बघा इथून मला इथे यायचं आहे 90+ सेकंड फिगरचं सेंटर किती आहे 10/2. 90+ 10/2 म्हणजे y2चा आन्सर आहे 95 mm. 95 mm. बघा इथे x2 बघा दोन्ही x1 आणि x2 तुमचं किती आलेलं आहे बघा x1 सुद्धा 50 आणि x2 सुद्धा 50 आहे. बघा इथे आपण जी याची व्हॅल्यू आहे एक्स बारची व्हॅल्यू डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. मी दाखवतो तुम्हाला. बघा जर सोल्युशन तुम्ही स्टार्ट कराल तर आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे फिगर इज सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस और फिगर इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. बघा इथे मी तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून दाखवतो. लाईन ऑफ सिमेट्री आपण तिला बोलतो. बघा आता हिला काय बोलतो लाईन ऑफ सिमेट्री. बघा फिगरला आपण असं कट केलं तर बघा लेफ्ट साईडचा एंड आणि राईट साईडचा एंड सेम आहे. बघा इथून इथे सेम डायमेन्शन आहे, इथून इथे सेम डायमेन्शन आहे, इथून इथे सेम डायमेन्शन आहे, इथून इथे सेम डायमेन्शन आहे. बघा फिगरला आपण कट केली. फिगर इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. काय बोलतो आपण याला बघा फिगर इज लाईन ऑफ सिमेट्री बोलतो या लाईनला. फिगर इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. एक्स बार आपल्याला डायरेक्टली भेटतो. बघा याला आपण असं कट केलं तर राईट साईडचा एंड आणि लेफ्ट साईडचा एंड सेम डायमेन्शन आहे. फिगर दिसायला सुद्धा सेम आहे. म्हणून काय बोलतो फिगर इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. एक्स बारची व्हॅल्यू बघा एक्स बारची व्हॅल्यू काय आहे टोटल जी ब्रीड्थ आहे त्याचं हाफ करायचं म्हणजे काय होईल 100/2. एक्स बारचा आन्सर किती आलं 50 mm. हे डायरेक्टली सुद्धा फाइंड करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल इथे तर इथे डायरेक्टली सुद्धा फाइंड करू शकतो. आणि जेव्हा नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला सॉम आणि मॉस म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे तेव्हा एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यूला मार्क नसतात. तेव्हा तुम्हाला तिथे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करावा लागतो आणि एक्स बारची एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू आल्यानंतर पुढे न्यूमेरिकल स्टार्ट होतो. पण ठीक आहे आता मेकॅनिक्समध्ये तुम्हाला इथे वेटेज आहे याचं मार्क्स आहे त्याला. पण जेव्हा नेक्स्ट सेमिस्टरला जाल तेव्हा याला मार्क नाही आहेत. म्हणजे हे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत एक्स बार आणि वाय बार. लक्षात ठेवा. बघा फिगरला व्हर्टिकली कट केली. आता बघा जी होरिझॉन्टली कट केली तर आहे का नाही. बघा हा एवढा सेक्शन राहतो आणि हा छोटा टी सेक्शन राहतो. म्हणजे फिगर सिमेट्रिक अबाउट कशी आहे एक्स ॲक्सिस नाही आहे. सिमेट्रिक अबाउट कशी आहे वाय ॲक्सिस आहे. कट लेफ्ट साईडचा एंड सेम आहे आणि राईट साईडचा एंड सेम आहे म्हणून एक्स बार आपल्याला डायरेक्टली भेटतो. आणि आय सेक्शनमध्ये तुम्हाला मी दोन्ही दाखवेल एक्स बार आणि वाय बारचं सुद्धा दाखवेल आय सेक्शनमध्ये किंवा आपण सी सेक्शनमध्ये बघू. आता बघा आता ही व्हॅल्यू इथे डायरेक्टली दाखवू शकता. आता कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला दाखवतो. कॅल्क्युलेशनमध्ये आन्सरसुद्धा सेम येईल तिथे. बघा हे नाही केलं तरी चालेल एक्झाममध्ये डायरेक्टली असं स्टेटमेंट मेन्शन केलं एक्स बारची व्हॅल्यू किती येते 50 mm. आता इथे बघा कॅल्क्युलेशनमध्ये दाखवतो A1 किती आहे 900, x1 किती आहे 50, A2 किती आहे 1000, x2 किती आहे 50 डिवाइड बाय 900 प्लस 1000. 900 आहे व्हॅल्यू ती 900 प्लस 1000. बघा 900 इंटू 50 प्लस 1000 इंटू 50 डिवाइड बाय 900 प्लस 1000. बघा आन्सर येते 50. एक्स बारचा आन्सर किती आलं 50 mm. बघा डायरेक्टली भेटला. इथे हे स्टेटमेंट यूज करून सुद्धा सॉल्व करू शकता. म्हणजे एक स्टेटमेंट जरी यूज केलं तरी तुम्हाला समजा 6 मार्क्सचा न्यूमेरिकल असेल 3 मार्क्स तुम्हाला ते एका स्टेटमेंटलाच भेटतील. आता वाय बारचं कॅल्क्युलेशन करू. वाय बार इज इक्वल टू A1 900, Y1 45,
A2 1000, Y2 95, 900 प्लस 1000. बघा वाय बारचं कॅल्क्युलेशन किती येतं आहे, 900 इंटू 45 प्लस 1000 इंटू 95 डिवाइड बाय 900 प्लस 1000, 71.31 mm. मग हे झालं तुमचं वाय बार 71.31 mm. मग एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत. आता याचं पोझिशनसुद्धा शो करू शकतो. मग आता ऑलरेडी एक्स बारची व्हॅल्यू किती आली 50, म्हणजे लेफ्ट साईडच्या एंडपासून किती MM वरती आहे 50, म्हणजे इथे तुमचा एक्स बार आहे. दिस विल बी द एक्स बार. आणि वाय बार किती आहे बॉटमपासून 71, म्हणजे 71 म्हणजे मे बी इथे कुठेतरी असेल. मग इथे तुमचा आला पोझिशन C. दिस विल बी द वाय बार. दिस विल बी द वाय बार. मग एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. मग यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.